नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या 6 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की तनया जयश्रीसाठी खिचडी बनवत असते। ती सर्व करायचं भांड जे प्लास्टिकचं आहे ते गॅसवर ठेवत असते। वसुंधरा म्हणते, तनया हे असं काही करू नकोस, अगं हे सर्व करायचं भांड हे गॅसवर ठेवत नसतात। तनया म्हणते, ओव्हर स्मार्टपणा करू नकोस तुला काय वाटतंय जगात तू एकटीच खिचडी बनवू शकते का? मला पण येते। वसुंधरा म्हणते, ठीक आहे, तुला येते तर तुला हवं ते कर। वसुंधरा निघून जाते। तनया विचार करते, ती म्हणते नको हे भांड ठेवायला। ती एक साधी कढई गॅसवर ठेवते आणि त्याच्यामध्ये साबुदाण्याची खिचडी बनवायला घेते। ती न भिजलेला साबुदाणा त्याच्यामध्ये टाकते, त्याच्यात अख्खे शेंगदाणे टाकते, त्याच्यामध्ये मिरच्या टाकून देते आणि त्यात पाणी टाकते आणि झाकण ठेवते। थोड्या वेळाने तनया गॅस चालू करते आणि तिथून निघून जाते। ती पुन्हा येते, बघते तर सगळं जळालेलं असतं। तनया म्हणते, आता काय करू, सगळं जळालंय, आईंना कसं इम्प्रेस करू? ती बाहेरून ऑर्डर करते आणि खिचडी येते। आपल्याला कोणी बघणार तर नाही ना याची खबरदारी घेत तनया ते पार्सल घेते। ती आतमध्ये येते आणि सगळं बाउलमध्ये व्यवस्थित काढते। ती जयश्रीला आणि माधवला आवाज देते। ते दोघंही तिथे येतात। तनया त्या दोघांनाही खायला वाढते। माधव ते खाऊन बघतो आणि म्हणतो, वा वा तनया, किती छान केलीस खिचडी तू। जयश्री पहिला घास घेणार असते आणि तेवढ्यात तिथे एक माणूस येतो। तो डिलिव्हरीवालाच माणूस असतो। तो म्हणतो, मॅडम, अहो तुम्ही तुमचं पार्सल घेतलं, पण हा रायता तो द्यायचाच राहिला होता। माधव आणि वसुंधरा एकमेकांकडे बघून हसायला लागतात। तर जयश्रीचा पचका झालेला असतो आणि त्यासोबत तनयाचा सुद्धा। तनयाला काहीच जमत नाही असं जयश्रीला वाटायला लागते। आता तनया किती चुकीची आहे हे वसुंधरा कशी दाखवून देईल हे बघण्यासारखं असेल। तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।